राज्यात प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशा 26 जागांवर अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे। तसंच 4 ठिकाणी आरटीओ अधिकारीच नाही, इथं राम भरोसे कारभार सुरू असल्याचं विदारक चित्र प्रादेशिक परिवहन विभागात निर्माण झालं आहे। राज्य शासनाला महसूल देणारा विभाग म्हणून प्रादेशिक परिवहन विभागाची ख्याती आहे। मात्र की पोस्टवर अधिकारीच नियुक्त नाही आणि यामुळे अतिरिक्त कार्यभारावर आरटीओ कार्यालयांचं कामकाज सुरू आहे। अमरावती आणि नागपूर या दोनही प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाची जबाबदारी रामभाऊ गीते यांच्याकडे आहे। यामुळे विदर्भातील 11 जिल्ह्यातील आरटीओशी संबंधित कामकाज हाताळताना गीते यांना मोठी कसरत करावी लागते। राज्य शासनाने नोव्हेंबर 2023 मध्ये मोटार वाहन निरीक्षक यांच्या बदल्या केल्या। मात्र 30% पदं रिक्त ठेवण्यात आल्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत आरटीओच्या नियमित कामकाजावर परिणाम होतोय। प्रादेशिक परिवहन विभागात आरटीओ, डीपीटीओ आरटीओ, एआरटीओ यांच्या श्रेणीत पदोन्नती रखडली आहे। यामुळे पदोन्नतीशिवाय वरिष्ठ पदांची जबाबदारी हाताळावी लागते।